सिंधुदुर्गातील मीठमुंबरी गावाला समृद्ध खडकाळ किनारा लाभलाय. या अधिवासात राहणारा एक वैशिष्ट्यपूर्ण सागरी जीव या गावाच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र या जीवाला पकडण्यासाठी गावकऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. शरीराला सोलपटवून टाकणाऱ्या धारधार कालव्यांपासून वाचत मीठमुंबरीचे गावकरी या जीवाला पकडण्यासाठी उथळ पाण्यात बुडी मारतात. खडकांच्या खोबणीत चिटकून बसलेल्या या काटेरी जीवाला काढण्याचं तंत्र त्यांना अवगत असतं. या जीवांना काढून किनाऱ्यावरच त्यांना फोडून त्यातील मेरावळ नावाचा पिवळा गर हा खाण्यासाठी ते गोळा करतात. सिंधुदुर्गातील काही किनारी गावांमधील खाद्य संस्कृतीचा भाग असणारा हा जीव आहे सी अर्चिन. आपण जे सियाचीन आहे त्याला आपल्या ते स्थानिक भाषेमध्ये कलचा बोलतात. ते म्हणजे पाण्याच्या आतमध्ये असतं खडकाला धरून. ते आम्ही कोयतीने किंवा शिगेच्या सहाय्याने काढतो आणि त्यानंतर त्याला म्हणजे त्याच्यावरचे काटे हे सरळ आम्ही ते बाजूला करतो, साफ करतो आणि त्यानंतर त्यामध्ये फोडून एक पिवळा गर असतो जो म्हणजे साधारण अंड्याच्या प्रकारासारखा असतो, तो आम्ही काढतो आणि त्यानंतर त्याचा घरी गेल्याच्या नंतर म्हणजे बुर्जी टाईप म्हणजे भाजी करून वगैरे तो खातो आपण. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील खडकाळ किनाऱ्यांचा अधिवास हा आजवर दुर्लक्षित राहिलाय. काळ्या दगडातील विविध आकाराचे गोटे, सपाट मंचकाप्रमाणे लांबवर पसरलेला दगडी भाग, त्यातील खाच खोबणी किंवा उथळ अथवा खोल तळी अशी काहीशी भौतिक जडणघडण खडकाळ किनाऱ्यांवर पाहायला मिळते. दोन वालुकामय किनाऱ्यांच्या मध्ये तयार झालेल्या खडकाळ किनाऱ्यांमुळे किनारपट्टीवर घोड्याच्या नालेसारखा आकार तयार झालेला दिसतो. हे खडकाळ दगडी किनारे जमिनीलगतच्या भूभागाचं मोठ्या लाटांपासून संरक्षण करतात. महाराष्ट्रातील या खडकाळ किनाऱ्यांवर एखाद्या कोरल रीफमध्ये आढळेल इतकीच जैवविविधता पाहायला मिळते. तर रॉकी शोर्समध्ये पण वेगवेगळे टाईप्स आहेत. तर काही रॉकी शोर्स असतात ते एकदम फ्लॅट असतात. काही रॉकी शोर असतात त्याच्यावरती खूप सारे मोठमोठे बोल्डर्स असतात, पेबल्स असतात. तर काही रॉकी शोर्स असतात तिथे छोटे किंवा मोठे अशा प्रकारचे खाचखळगे असतात, त्यांनाच आपण टाईड पूल्ससुद्धा म्हणतो. तर या सगळ्या एकंदरीत वेगवेगळ्या रॉकी शोर्सच्या टाईपप्रमाणे तेथील बायोडायव्हर्सिटीसुद्धा चेंज होत राहते. खडकाळ किनाऱ्यांवर छोट्या छोट्या अधिवासांमध्ये जैवविविधता ही प्रजातींनुसार विभागलेली असते. भरती ओहोटीच्या रेषेमधल्या परिसराला इंटरटायडल झोन म्हणतात. या झोनची विभागणी देखील हाय टाईड झोन, मिड टाईड झोन आणि लो टाईड झोन अशा 3 विभागांमध्ये होते. या तिन्ही विभागांमध्ये देखील आपल्याला वेगवेगळे प्रकारचे सागरी जीव पाहायला मिळतात. हे जीव त्या विभागातील अधिवासांमध्ये राहण्यासाठी विकसित झालेले असतात. इंटरटायडल झोनमधील जो लोवेस्ट लो टाईडचा जो पॉईंट असतो तर तिथे पाणी बराच वेळ अवेलेबल असतं आणि त्याच्यामुळे मग तिथे जे प्राणी असतात ते त्या अधिवासात किंवा त्या हॅबिटॅटसाठी ॲडॉप्ट झालेले असतात. तर मुळातच तिथे विविध प्रकारची बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सी स्लग्स, प्रवाळांच्या अनेक प्रजाती, स्पॉन्जेस, त्याच्यानंतर हायड्रोइड्स आणि बऱ्याच विशिष्ट प्रकारच्या अल्गे, शैवाल हे सगळे तिथे उपलब्ध असतात. आणि ह्यांच्यावरच फीड करणारे किंवा अवलंबून असणारे वेगवेगळे आणखी इन्व्हर्टिब्रेट्स किंवा छोटे छोटे सूक्ष्मजीव तिथे आढळून असतात. खडकाळ किनाऱ्यांवर कंटकचर्मी जीव हे प्रामुख्याने आढळून येतात. यामध्ये कठीण व काटेरी त्वचा असणाऱ्या अपृष्ठवंशीय जीवांचा समावेश असतो. सी अर्चिन हा त्यामधीलच एक जीव असून समुद्र काकडी हा देखील त्यामधील एक आकर्षक जीव आहे. या वर्गातील प्राण्यांचे शरीर हे काकडीच्या आकाराचं लवचिक असतं. शरीराच्या एका टोकाशी मुख असून त्याभोवती
आखूड अशा अनेक भुजा असतात. समुद्र काकडी समुद्र तळावरील गाळ गिळते. या गाळातील सेंद्रिय अंशांचे पचन झाल्यावर उरलेली वाळू शरीराबाहेर फेकली जाते. याच अधिवासात आढळणारा तारा मासा म्हणजे स्टारफिशला 5 भुजा असतात. काही वेळा भुजांची संख्या 5 पेक्षाही अधिक आढळते. या भुजा मध्य शरीराजवळ रुंद तर टोकाशी निमुळत्या होत जातात. एखादी भुजा तुटल्यास त्या ठिकाणी पुन्हा दुसरी भुजा विकसित होते. त्याचे मुख शरीराच्या खालच्या बाजूला असते. भंगूर तारा म्हणजेच ब्रिटल स्टारचा शरीराचा मध्यभाग लहान असतो, तर भुजा अरुंद व लवचिक असतात. पाण्यातील सूक्ष्मजीव व खडकांवरील सेंद्रिय कण हे त्याचं अन्न आहे. किनाऱ्यांवरील टुरिझमबद्दल बोलायचं झालं तर आपण नेहमीच सँडी शोर्सकडे जास्त अट्रॅक्ट होतो. पण सँडी शोरची जर डायव्हर्सिटी आपण कंपेअर केली आणि रॉकी शोर्सची कंपेअर केली तर मुळातच आपल्याला व्हिज्युअली रॉकी शोर्सवर खूप जास्त डायव्हर्सिटी पाहायला मिळते. आपण जेव्हा किनाऱ्यात भागात फिरायला जातो तेव्हा स्कुबा डायव्हिंग करतो, स्नॉर्कलिंग करतो आणि त्यासाठी आपण विविध प्रकारचे आपल्याला इक्विपमेंट्स लागतात. त्यानंतरच आपण पाण्याखाली जाऊ शकतो. पण ही सगळी डायव्हर्सिटी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही एखाद्या लो टाईड वेळी जर रॉकी शोर्सवर चालत गेलात तर तिथे ह्या सगळ्या प्रकारचे जीवजंतू तुम्हाला तिथे सगळे एकत्रितपणे बघायला मिळू शकतात. खडकाळ किनाऱ्यांवरील हा रंजक अधिवास आता प्रकाश झोतात येणं गरजेचं आहे. कारण येथील विविध भौतिक अधिवास आपापली खासियत घेऊन विशिष्ट अधिवास म्हणून या परिसंस्थेचा एक घटक होऊन गेलेत. म्हणूनच या अधिवासाचं संवर्धन होणं गरजेचं आहे.